नमस्कार. आपण सार्थ श्री दासबोध बघत आहोत. आज समास पाचवा, 8व्या दशकातला. स्थूळ पंचमहाभूते स्वरूपाकाश भेदो नाम, असं समासाचं नाव आहे. यात विश्वातले सर्व पदार्थ, सर्व वस्तू कशा पंचमहाभूतांनी बनलेल्या आहेत ते सांगितलं आहे. आणि सर्वात जास्त ब्रह्मतत्वाशी आकाशतत्व सारखा असा जो ऐकणाऱ्यांनी आक्षेप घेतला, त्याच्यावर त्यांनी वर्णन केलेलं आहे की कसं आकाश शून्यवत आहे, पण ब्रह्मतत्व कसं त्या शून्याच्या पलीकडे आहे, असं त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. आणि या विश्वातले प्रत्येक वस्तू कशा ओळखायच्या पंचमहाभूतांनी बनलेल्या आहेत ते पण त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे, चला. श्रीराम, केवळ मूर्खते नेणे म्हणून घडेल सांगणे पंचभूतांची लक्षणे विशद करू नये. की मूर्ख लोकांना कळत नाही म्हणून पंचमहाभूतांनी कसे प्रत्येक वस्तू बनलेल्या आहे ते मी सांगणार आहे, असं ते म्हणतायत. पंचभूतांचा कर्दम झाला, आता नवचे न वचे वेगळा केला, परंतु काही एक वेगळाला करू न दावू. की तसं तर सर्वच्या सर्व वस्तू पंचमहाभूतांनी बनलेल्या आहेत, पण थोडंसं लक्षात यावं म्हणून वेगवेगळं करून दाखवायचा प्रयत्न करतो आहे. पर्वत, पाषाण, शिळा, शिखरे, पूर्ण मराठीच आहे. या सर्व वस्तू नाना वर्णे लहान थोरे, खडे गुंडे बहु प्रकारे जाणीचे पृथ्वी. पर्वत, पाषाण, सगळे दगड, धोंडे वगैरे आपण जे म्हणतो, खडे वगैरे, ते सगळे पृथ्वी तत्वामध्ये येतात. नाना रंगांची मृत्तिका, मृत्तिका म्हणजे माती, वाळू वगैरे, की किती विविध रंगाची असतात. नाना स्थळोस्थळी जे का वाळू के वाळू अनेका मिळून पृथ्वी. ठीक आहे, हे सर्व पृथ्वी तत्व आहे त्याच्यात. पुरे पट्टणे मनोहरे, की सुंदर सुंदर नगरी आहेत, शहरं आहेत. नाना मंदिरे दामोदरे, नाना देवाळे शिखरे मिळून पृथ्वी. की विविध प्रकारचे मंदिर, हे सगळं काही कशाचं बनलेलं आहे की पृथ्वी तत्वाशी बनलेलं आहे, पृथ्वी तत्वापासून बनलेलं आहे. सप्त दीप्तावती द्वीपावती, की 7 द्वीप जे आहेत ते पृथ्वीवरचे, ते सगळे पृथ्वी तत्वाने बनलेले आहेत. काय म्हणून सांगावे, 9 खंडे मिळून जाणावी वसुंधरा. 9 खंडपणे ती वसुंधरा पृथ्वी आहे. नाना देव नाना नृपती, कित्येक देव आहेत, कित्येक नृपती आहेत, राज्य आहेत. नाना भाषा नाना रीती, कित्येक भाषे बोलल्या जातात. आता ओठ बोलत आहेत तर ते पृथ्वी तत्वामध्ये. नाना रीती आहेत. 184 उत्पत्ती मिळून पृथ्वी. 84 लक्ष योनी आहेत, ते सगळं पृथ्वी तत्वात येतं. नाना उद्वसे जे वने, नाना तरुवरांची बने, गिरीकंदरे नाना स्थाने मिळून पृथ्वी. की तरुवर आहेत, जंगल आहेत, गिरीकंदर आहेत, ते सगळे स्थान आहेत ते पृथ्वी तत्वाने बनलेले आहेत. नाना रचना केली देवी, जे जे निर्मिली मानवी, सकळ मिळून पृथ्वी जाणी जशी होती. कित्येक रचना देवाने केलेल्या आहेत, कित्येक मानवाने पण निर्माण केलेलं आहे, ते सगळं मिळून पृथ्वी तत्व आणि पृथ्वीवरच आहे सगळं. नाना धातू सुवर्णाधिक, नाना रत्ने जैनिक, नाना काष्ठ वृक्षाधिक मिळून पृथ्वी. कित्येक प्रकारचे धातू आहेत, सुवर्ण वगैरे आहेत म्हणजे सोनं वगैरे आहे, रत्न आहेत, काष्ठ म्हणजे लाकडाचं काय काय जे बनलेलं आहे, वृक्ष वगैरे, ते सगळं पृथ्वीमयच आहे, पृथ्वी तत्वाचंच बनलेलं आहे. आता असो हे बहुवस जडांश आणि कठीणांश सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे. की आता असं अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कठीण आहेत, एकदम जड वाटतात, की अगदी ते दिसतं की आपल्याला जड तत्वाने असं दिसत आहे तसं दिसत आहे वगैरे. दगड धोंडे पाषाण बिषाण जे त्या सगळ्यामध्ये पृथ्वीचं तत्व आहे असा विश्वास मानला पाहिजे, असं ते म्हणतात. बोलिले पृथ्वीचे रूप आता सांगिजेला आप, आप म्हणजे पाणी. श्रुती ओळखावे रूप सावध होणे. क्लिअर. वापी कूप सरोवर, सरोवर आहे, त्यानंतर मग वापी आहे, त्यानंतर कूप म्हणजे कूपनलिका असतात, वेल्स म्हणजे विहिरी असतात. नाना सरितांचे जे नीर, कित्येक नद्यांचं जे पाणी आहे, नीर म्हणजे पाणी. मेघ आणि सप्तसागर मिळून आप, मेघ, मेघांमध्ये पाणी असतं म्हणजे आपल्या ढगांमध्ये. 7ही सागर, हे सगळं पाण्यानेच बनलेलं आहे. क्षार समुद्र दिसत आहे, क्षाराचा समुद्र आहे. सकळ जनदृष्टीस पाय, जिथे लवण होत आहे तोची क्षार सिंधू, ज्यात लवण म्हणजे मीठ आहे त्या क्षार समुद्राचा
क्षीरसिंधू आहे. ठीक आहे, क्षारसिंधू आहे. एक दुधाचा सागर पण असतो, त्यात क्षीरसागर म्हणतात. देव तिथला दिधला निरंतर उपमन्यू असे की तो उपमन्यूला जो क्षीरसागर दिलेला आहे, दुधाचा सागर, ती गोष्ट सगळ्यांना माहीत असेल. एक समुद्र मद्याचा, एक जाणावा घृताचा, एक निखळ दह्याचा समुद्र आहे. असे बरेच प्रकारचे समुद्र असतात, घृताचे, दह्याचे वगैरे. ठीक आहे. एक ऊसाच्या रसाचा आहे, एक तो शुद्ध जळाचा आहे. असा 7 समुद्रांचा वेगळा पृथ्वी आहे की असं बरेचसे तत्व मिळून समुद्र तयार झालेला आहे. आणि विविध प्रकारचे समुद्रांमध्ये पण बरंच काही हे असतं. एवं भूमंडळीचं जळ नाना स्थळीचे सकळ मिळून अवघे केवळ आप जळा. या भूमंडळावर जसं जल आहे, समुद्र वगैरे, तसंच आकाशामध्ये ढगांच्या रूपाने पण जल असतं, तसंच पृथ्वीच्या आतमध्ये पण पाणी आहे, असं त्यांचं मत आहे. हल्ली शास्त्रज्ञांना पण सापडतात की समुद्राच्या खाली एक मोठा तलाव सापडला की ज्याच्यात गोडे पाणी आहे आपलं, म्हणजे आपलं क्षारयुक्त पाणी नाही. आता काही दिवसांपूर्वी 700 किलोमीटर खाली पण पाणी सापडलं. आता आहे, पृथ्वी तत्व आहे पृथ्वी म्हणजे वर, आणि पृथ्वी तत्वावर अजून हे पण पाणी पण आहे. जर पृथ्वी तत्वावर पृथ्वी आहे तर पाणी तत्व पण आहे, आकाश तत्व, वायू तत्व पण आतमध्ये आहे. सगळीकडे काय काय असतं. मग त्यांना आपण जसं वायू तत्व असेल तर गॅस पॉकेट्स आहे म्हणतात, वगैरे वगैरे, असं बरंच काय असतं. पृथ्वीगर्भी किती एक पृथ्वीतळी आवरणोदक, ती लोकांचे उदक मिळून आहे आपण, की त्याच्या आतमध्ये, पृथ्वीच्या आतमध्ये पण पाण्याचं साठा आहे वगैरे वगैरे, ते सांगते. ठीक आहे. एक मिनिट, पान पडलं. नानावल्ली बहुवस नाना तरुणचे रस, मध पारा अमृत विष बोलणे आपण, की हे विष आहे, अमृत आहे, मध आहे, तरुवरांचे म्हणजे जसे रस असतात. समजा आपण कशाचा आहे, फळाचा किंवा पानांचाही रस काढला किंवा त्याचं ते आपण अशी त्याचं साल काढलं तरी पण चीक निघतो, आहे की नाही. ते सगळं रस, ते सगळं पाणी तत्वापासून आहे. नाना रस स्नेहाधिक, याही वेगळे अनेक, जळा वेगळे अवश्य आप बोलणे. कित्येक रस आहे, ते आप म्हणजे पाणी आहे. सारद्र आणि शीतळ, जळासारखे पातळ, शुक्लित श्रोणित मूत्र लाळा आप बोलीचे, की आपलं घामापासून सगळं काही जे आपण हे आहे, तुम्हाला कळलं असेल, ते सगळं आप पाण्याच्या याच्यातच येतं. आप संकेते जाणावे, पातळ बोले ओळखाय, मृद शीतळ स्वभाव आप बोलीचे, की पातळ आणि मृद आहे ते सगळं पाण्याचा संकेत आहे. ज्याला आपाचा संकेत पातळ मृद गुळगुळीत, स्वेद श्लेष्मा अश्रू समस्त आप जाणावे. स्वेद, घामापासून, अश्रूपासून सगळं काही पाण्याचंच आहे. तेज एका सावधपणे, चंद्र सूर्य तारांगणे, दिव्य देह सतेजपणे तेज बोलीचे. आता तेजाचं आहे का, की सूर्य वगैरे ज्या चमकणाऱ्या वस्तू आहेत, सतेज म्हणजे त्या सर्व तेजामध्ये येतात. आणि वन्ही वेगी विद्युल्लता पण येते. ठीक आहे, म्हणजे विद्युल्लता म्हणजे ती आकाशात चमकणारी वीज. वन्ही सृष्टी संहारिता, वन्ही सागरात जाळिता वडवाना, की वडवाना पूर्ण पृथ्वीच्या आतमध्ये आहे. त्यानंतर मग जी आग सगळ्यांना जाळून टाकते, ठीक आहे, ते सगळं अग्नितत्व, तेजतत्वामध्ये येतं. वन्ही शंकराचे नेत्रीचा, वन्ही काळाच्या क्षुदेचा, वन्ही परिघ भूगोळाचा तेज बोलीचे. शंकराच्या 3ऱ्या नेत्रामध्ये तो वन्ही आहे. तर त्यांनी असं रागाने बघितलं की ते जाळून टाकतात वगैरे, असं काय काय आहे तुम्हाला माहिती आहे. तेज बोलीचे. जे जे प्रकाश रूप, ते तेजाचे स्वरूप, शोषण उष्णादी आरोप तेज जाणावे. शोषक उष्णादी आरोप, की प्रकाश रूप आहे, तेजाचे स्वरूप आहे. शोषक आहे, की जिथे उष्णता लावली की ते त्याच्यातनं सगळं वाफ बनवून उडून जातं वगैरे वगैरे. ते तेजाचंच स्वरूप आहे की ज्याच्यामुळे ते घडतं आहे. वायू जाणावा चंचल. आता वायूचं सांगतायत की वायू अत्यंत चंचल आहे, चैतन्य चेतवी केवळ, त्याच्यामुळे सगळी चैतन्यता दिसते सगळीकडे. बोलणे, चालणे सगळं वायूमुळे. पंचप्राण जे आहे, वायूमुळेच सगळं काही आपण बोलतो, चालतो, काही सगळं काही सुरू आहे. हाले डुले, ठीक आहे, हाले डोले तितुका पवन, काही न चले पवने विण, सृष्टी चाळा या कारण मूळ तो वायू, की हलतायत, डुलतायत, चालत आहे. सृष्टी जी सुरू आहे ती मोठ्या अंशी वायूमुळेच चालते आहे.
कारण की मग आपले ते सगळे पोलन ग्रेन्स वाहतात, त्यानंतर वगैरे तुम्हाला तर माहिती आहे की त्याच्या भरोश्यावरच मग ज्या मधमाशा असतात त्याच आपलं बरंचसं त्यांच्यामुळेच अन्न निर्माण होतं वगैरे, हे सगळ्यांना माहिती आहे. तर ते वायूमुळेच सगळं काही सुरू आहे. चळण, वळण आणि प्रसारण. ठीक आहे, प्रसारण माहिती आहे, प्रसारित करणे, आपण बोललेलं ऐकायला येणं. चळण आहे, वळण आहे. सकळ जाणवा पवन चंचल रूप, या चंचल वायूमुळे सगळं काही चालतं. प्राण, अपान आणि व्यान, चौथा उदान आणि समान, नाग, कुर्म, कर्कश, जाळ, देवदत्ते, धनंजय. की 5 मुख्य प्राण आहेत, वायू आहेत. म्हणजे काय, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, हे पंचप्राण सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर उपप्राण पण असतात, नाग, कुर्म, कर्कश, देवदत्त आणि धनंजय. ठीक आहे. जितके काही होते चळ तितके वायूचं लक्षण. चंद्र, सूर्य, तारांगण, वायूची धरता, की वायूमुळेच हे सगळं काही सुरू आहे. की सूर्यावरचं तेज आहे ते आपल्यापर्यंत पोचतं वगैरे वगैरे, जे सगळं काय ते त्यावेळीचं काय होतं ते सांगता येत नाही. आकाश जाणावे पोकळ, आता आकाशाचं लक्षण. निर्मळ आणि निश्चळ, अवकाश रूप सकळ आकाश जाणावे. आकाश एकदम पोकळ आहे, निर्मळ आहे, निश्चळ आहे आणि अवकाश रूप आहे. पूर्ण आकाशात अवकाश दिसतो. म्हणजे आकाश समजा आपल्या इथे घेतलं तर पूर्ण अवकाशामध्ये पण आकाश आहेच आहे. आकाश सकळांच व्यापक, आकाशामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू सगळं काय असतं, की समजा या आकाशामध्ये पूर्ण ब्रह्मांड असं आणि आपलं सूर्य आणि सगळे गोळ फिरत असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. आकाश अनेकी, एका आकाशामध्ये कौतुक चहुभूतांचे, आकाशामध्ये बाकीचे 4 भूत असतात. आकाश असे नाही सार, आकाश सकळाहून थोर, पाहता आकाशाचा विचार स्वरूप सारिका. की आकाशासारखे दुसरं सार नाही, ते सगळ्यांहून थोर पंचमहाभूत आहे, पंचमहाभूतांपैकी सर्वात श्रेष्ठ आहे आणि ते स्वरूपासारखं दिसतात. तेव्हा शिष्यांनी आक्षेप केला, तेव्हा शिष्य केला आक्षेप, दोहींचे सारिखेचं रूप, सारखेची रूप, तरी आकाशाची स्वरूप का म्हणू नये. तर मग त्याला आकाशाला स्वरूप का नाही म्हणायचं. चलो हम इसके ऊपर विचार करते हैं, लेट अस थिंक ऑन इट. अशा प्रकारे मग समर्थही म्हणतात की त्यांना प्रश्नोत्तर आवडतात, अगदी म्हणजे टोकाची भूमिका घेतलेली पण आवडते, की ज्यामुळे शिष्यांचे सर्वच्या सर्व मनातल्या शंका निघून जातील. शंका निघून गेल्या तर आतमध्ये काय राहिला, निशंक. निशंक काय, परमात्मा. बघा, म्हणजे इतकं ब्रॉड माइंडेड पाहिजे. नाहीतर तुम्ही प्रश्नच नका विचारू, हम कहेंगे वो कायदा वगैरे, नाही, तसं नाही समर्थांचं. वर्गांमध्ये बघा की इतके टोकापर्यंत भूमिका घेऊन लोक डिस्कशन करतात आणि त्यांना ते करू दिले आणि त्यांना आपण समजा सगळं त्यांच्या आयडियाज क्लिअर केला. आता ते म्हणतात की सर हमको पढ़ने की जरूरत नाही, अभी हम अभी जाके एग्जाम दे सकते, असं म्हणतात. मग ते फक्त काय, ते फॉर्म्युले वगैरे, मग एखाद वेळेला गणिताचं किंवा काही असेल तर ते पाठ करावे लागतात त्यांना, किंवा एखादं काही आकडे, की यावर्षी 2030 60 कोटी लोक समजा एकदाच जेवून झोपतील, दिवसभर त्यांना 2 जेवण पण मिळणार नाही आणि युद्ध सुरू राहिले तर 1 कप जेवू शकतात. त्यांना म्हटलं कैसे सर, मग त्यांना सांगितलं की युद्ध सुरू आहे, इकडली शिप तिथे जात नाही, इकडलं सामान तिकडे जात नाही, या वगैरे वगैरे वगैरे, मग त्यामुळे अडथळा येतो वगैरे. हां ना सर, बस झालं, आयडियाज क्लिअर झाला. पुढे तसंच समर्थ पण करतात. समर्थ आदर्श आहेत. आकाश स्वरूपा कोण भेद, पाहता दिसती अभेद, आकाश वस्तूचं स्वतः सिद्ध का न म्हणावी. की आकाश आणि स्वरूप तर बिलकुल सारखंच दिसतं, मग ते पूर्ण स्वतः सिद्ध का नाही आहे, आणि आहे असं पण वाटतं, पण ते का नाही म्हणजे नाही असं तुम्ही का म्हणता. आणि जर का नाही म्हणायचं का नाही म्हणायचं, हो म्हणायचं का हो म्हणायचं. म्हणजे बघा मस्त, म्हणजे काय डिबेट, डिस्कशन, वादविवाद, अतिसंवाद, अतिवाद, म्हणजे एकदम मारापिटी नाही करत आहे, पण ते एकदम टोकाची भूमिका घेऊन ते शब्दांचं हे करतात, कीस काढून एकदम समजून घ्यायचा प्रयत्न करतात. वस्तू अचळ आढळ, वस्तू निर्मळ निश्चळ, तैसेचे आकाश वस्तूसारखे. की वस्तू म्हणजे काय, आता तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ घेतला तर बघा, आढळ वस्तू म्हणजे काय, तत्व म्हणजे काय, ब्रह्मतत्व. की ती तर ब्रह्मतत्व तर एकदम अचळ आहे, काही चलन नाही त्याच्यात, आढळ आहे. तसंच आकाश पण आहे.
वस्तू निर्मळ आहे, आकाश पण निर्मळ आहे. निश्चळ वस्तू निर्मळ आहे, ब्रह्मतत्व निश्चय आहे, आकाश पण निश्चळ आहे. मग आकाशाला ब्रह्मतत्व का नाही म्हणायचं? खतरनाक प्रश्न. म्हणजे बरेचदा हिंदी मुलांना शिकवताना एक खतरनाक सवाल है, चलो इसके ऊपर हम लोग विचार करते हैं. ठीक आहे, खतरनाक प्रश्न. पान पडतो त्याच्या. ऐकून वक्ता बोले वचन, वस्तू निर्गुण पुरातन, आकाश अंगी सप्तगुण शास्त्री निरोपिले. की ठीक आहे की तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की वस्तू पुरातन आहे, तिला निर्माण नाही केला, आकाश त्या वस्तूने निर्माण केलेला असं तुम्ही म्हणू शकता. हे वेळ आली तर आकाशामध्ये पण 7ही गुण आहेत. कोणतं? की ते निश्चल आहे, असं आहे, तसं आहे वगैरे वगैरे. शास्त्रात ते निरूपले आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आकाश जे आहे ते तमोगुणापासून निर्माण झालेलं आहे. मग काय होतं? काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान, शून्यत्व पहा. मग कोणतं? त्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं की ते गुण यायला लागतात. कोणते? काम, क्रोध, इच्छा, आकांक्षा, त्यानंतर मग राग येणं, शोक होणं, दुःख होणं, मोह, भ्रमित होऊन जाणं, त्यानंतर भय, भीती, अज्ञान आणि शून्यत्व आहे. की त्याच्यात अज्ञान आहे, कारण की ते तमोगुणापासून निर्माण झालेलं आहे. सगळे पंचमहाभूत आपण बघितलं. ऐसा सप्तविध स्वभाव आकाशाचा, असे 7 स्वभाव आकाशामध्ये आहेत. ब्रह्मतत्वामध्ये नाही. म्हणजे सांगता सांगता इनडायरेक्टली ते सांगतात. ऐसे शास्त्राकारे बोलले म्हणून आकाश भूत झाले, स्वरूप निर्विकार संचले उपमे रहित. स्वरूपाला ते निर्विकार आणि त्याला काही उपमाच नाही आहे. काचबंदी आणि जळ सारखेच वाटे सकाळ, परी एक काच एक जळ शाळे जाणते. अगदी ट्रान्सपरंट असते काच ती, आणि पाणी सारखंच दिसतं. जळ म्हणजे पाणी. पण आपण समजा पाणी घेतलं आणि ते असं पाण्याचा फपकारा मारला तर आपल्याला काही होत नाही. पण त्या काचेवर जाऊन टक्कन आपलं टकलं मारलं, समजा या शब्दात तरी गंमत केलेली आहे, असं टणकन मारत आपल्याला जोरात लागतं. आणि हे शहाणे लोक जाणतात की अरे नाही, ती काच आहे, ठीक आहे, हे पाणी आहे शुद्ध. पण या सर्व उदाहरणांना मर्यादा असते. बघा तुम्ही, रुवामध्ये स्फटिक पडला, लोके तद्रुप देखील, तिने कपाळा मोक्ष झाला, कापूस न करी. की एक स्फटिक आहे, तो रुवा म्हणजे कापसामध्ये पडला, ठीक आहे. कापूस असा भुसभुशीत असतो, पण त्या स्फटिक त्या कापसामध्ये पडला तरी वाटतं की अरे कापूसच आहे तिथे. पण मग आपण समजा घेतलं आणि तिथे समजा लहान मुलांनी त्याच्या टँग 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 असं आपलं डोकं मारलं तर तो स्फटिक आहे ते कपाळ मोक्ष करेल, आपला लागेल आपल्याला. आणि कापसाला पण किती टँग टँग केलं तर आपल्याला लागणार नाही, असं त्यांनी गमतीने सांगितलेलं आहे. तंदुलामध्ये श्वेत खडे, तांदळामध्ये पांढरे खडे असतील. तंदुलासारखेच वाकोडे, ते सारखेच दिसतात. चावू जातात दात पडते मग, पण चावायला गेलं तर जेव्हा दात पडेल चावताना तेव्हा तुम्हाला कळेल. गमतीचे उदाहरण बघा. त्रिभागामध्ये खडा असते, त्रिभागासारखाच बसे, शोधू जाता वेगळे दिसे कठीण. तसंच त्रिभाग म्हणजे काय की 46 तुम्ही बघा की चुना, वाळू, ताग वगैरे या सगळ्या ठिकाणी हे जे तांदळामध्ये झालं तसंच त्यातही होऊ शकतं. नंतर गुळासारखा गुळ दगड, गुळासारखा एक रंगाचा दगड आपण त्याच्यात टाकला, तो कठीण निचार, तो कठीण आहे. नागकांडी आणि वेखंड एक म्हणून आहे, तसंच नागकांडी आणि वेखंड पण एक म्हणून आहे, ते सारखेच दिसतात असं त्यांचं म्हणणं आहे. पण जसं मग गुळ खायला गेला तो चावला जातो, गोड लागतो, वा. आणि दगड चावला तर जयरामजी, पुन्हा तेच दात तुटतील वगैरे वगैरे. सोने आणि सोनं पितळ एकची वाटते केवळ, परी पितळेशी मिळतात ज्वाळा, काळी माचडे. की सोनं आणि पितळ सारखं दिसतं, सोन्यासारखं दिसणारं पितळ, सोनं पितळ. पण सोन्याला जर का अग्नी दिला तर ते अजून चमकतं. पण पितळामध्ये थोडासा अग्नी आला की ते काळं व्हायला लागतं, काळी माचड. तुम्ही एक बघा की ऑब्झर्वेशन बघा त्यांचं, तुम्ही किती सूक्ष्म ऑब्झर्वेशन असतं. आपल्याला वाटतं की हे साधू संत लोक यांना काही कळत नाही. पण एकदा एका साधू संतांनी म्हटलं होतं की तू जन्मभर काय केलं, प्रत्येक क्षणाला तू काय काय केलं मी लिहून देऊ शकतो. या प्रकारे ते बोलले. म्हणे नाही, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे त्यांना म्हटलं की तुम्हाला सायन्स कळतं का, या शब्दात पण बोलतात ते. मग त्यांनी सायन्स एवढा डिप्थमध्ये, एवढ्या इन डेप्थ सांगितलं की म्हणजे असं वाटायला लागलं की यार आपल्यालाच काही येत नाही असं त्या माणसाला वाटायला लागलं. ठीक आहे, तर साधूंचं
अत्यंत सूक्ष्म दृष्टी असते. बरेचदा काय होतं की एकदा एक सामुद्रिक शास्त्र जाणणारा माणूस आला. तो म्हणाला की तुमच्या कपाळावरनं असं असं दिसतं. ठीक आहे. मग हे समर्थांच्या बाबतीत घडलं नाही, आपण एक कित्येक जणांच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे. अच्छा अच्छा, असं असं आहे, ठीक आहे ठीक आहे. मग त्या तुम्ही कपाळावरनं भविष्य सांगता, तर ते कपाळ कोणी निर्माण केलं? भगवंताने. मग त्या भगवंताच्या कपाळावर कोण लिहितं? मग त्या शंकराचं भविष्य कोण लिहितं? तो परमात्मा. असं ते सांगतात. त्याच प्रकारे इथे पण सांगतात की असो हे हीन दृष्टांत, आकाश म्हणजे केवळ भूत, ते भूत आणि अनंत एक कैसे. की आकाश पंचमहाभूतांपैकी एक आहे, पण अनंत परमात्मा जो आहे तो त्या आकाशामध्ये सामावू शकत नाही आणि त्याच्याशी कंपॅरिझनच होऊ शकत नाही. वस्तूसी वर्णची नसे, त्याला वर्णच नाही आहे. आकाश श्यामवर्ण असे. आकाश कधी कधी श्यामवर्ण म्हणजे काळा दिसतो. समजा आपण पृथ्वीच्या रात्रीच्या वेळेला आपण बघितलं तर तो काळा वर्ण दिसतो आणि जेव्हा सकाळी बघितलं तर तो निळा दिसतो, कारण की त्याच्यात प्रकाश असतो त्यावेळेला. आणि ते तुम्हाला माहिती आहे की बिकॉज ऑफ ते क्रोमॅटिक तो कलर निघतो, ब्लू कलर निघतो त्या याच्यामधनं, पार्टिकल्समधनं, त्यामुळे तो निळा दिसतो. हे सगळ्यांना माहिती आहे. दोहीचं साम्यता कैसे करीती विचक्षण. ते त्यांचं जे गर्भित अर्थ आहे तो समजावून घ्यायचा. त्यावेळेला असं सायन्स होतं का, असं काय सायन्समध्ये येतं का, आम्हाला ते थोतांड सांगू नका, ते पुराणाची वांगी पुराणात गेली वगैरे. त्यांना म्हणा की शांत राहतो, की 4 ओव्या घेऊन तुम्ही त्याच्यातल्या चुका काढाल आणि त्यांनी गर्भित अर्थ जो सांगितला तो घेणार नाही, तर मग तुम्ही शिकले काय आहोत इतिहासातनं. हा पण एक प्रकारचा इतिहासातलाच सायन्स आहे ना. ठीक आहे, आगे बढ़ते. आकाश वस्तूचं तद्रूप भेद नाही. ठीक आहे, असं बरंच काय काय सांगितलं. वस्तूची वर्णची नसे, आकाश श्यामवर्ण असे, दोहीचं साम्यता कैसे विचक्षण. श्रोते म्हणते कैचे रूप आकाश ठाईचे रूप, आकाश वस्तूच तद्रूपत भेद नाही. की ते आकाशाला पण अरूपच आहे, त्याला रूपच नाही. मग ते पुन्हा ते ऑब्जेक्शन येत आहे. ते त्याच्यासारखं दिसत नाही का? चहूभूतांचा नाश आहे, आकाश कसे नाचत आहे? आकाश नस आहे वर्ण व्यक्तिविकार, की 4ही भूतांना नाश आहे, पण आकाश नाश होतं तर त्याचा नाश झाल्यावर काय होतं? खरं तर ते पण नाशिवंत नाहीच आहे. म्हणजे एक प्रकारे ते स्वरूपाकारच झालं की नाही. असं बघा, खोदत म्हणजे काय म्हणतात त्याला, खोदून खोदून विचार करून डेप्थ इन डेप्थमध्ये जाऊन ते विचार करतात. आकाश अचळ दिसे, आकाश अचळ दिसे, ते कुठे झालत नाही. त्याचे काय नासो पाहते, त्याचा नाश तर होताना दिसत नाही. आपण दगड असतो तो तुटतो, तो त्याचा नाश झाला असं म्हणू शकतो, पण आकाश तर तुटतच नाही. मग आपण कसं म्हणायचं की त्याला स्वरूपाकार नाही? तर त्यामुळे आमचं असं मत आहे, ते सगळे म्हणतायत तिथले श्रोते, की आकाश पण स्वरूपच आहे. आमचं असं स्पष्ट मत आहे, म्हणजे आकाश हे शाश्वत आहे. आता तुमचं काय मत आहे आम्हाला सांगा, की तुम्ही प्रूव्ह करून दाखवा की आकाश हे पंचमहाभूतांपैकी काय आणि ते स्वरूपाकार नाही आहे आणि परब्रह्मतत्व नाही. ठीक आहे. ऐसं ऐकून वचन, वक्ता बोले प्रतिवचन, ऐका आता लक्षण आकाशाचं. आता पुन्हा ते ऑब्जेक्शन घेतलं श्रोतांनी, पुन्हा त्यावर प्रतिवचन, त्याच्यावरचं म्हणजे वाद प्रतिवाद संवाद. शेवटी म्हणजे काय होतं की शेवटी वाद विवाद संवाद एकदम हमरीतुमरीवरून बोलणे वगैरे, वैसे बोल रहे वैसे बोल रहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आणि ते बोलू देतात, म्हणतात की नाही तुम्ही विचारा, आणि नंतर मग त्याच्यावर आपण सोल्युशन काढू. आणि त्याच्यानंतर मग उरेल काय, काहीच नाही उरलं तर उरलं काय, तर परब्रह्मतत्व. त्यामुळे सगळ्या शंका कुशंका बाहेर काढा, जेणेकरून आपण सगळेच्या सगळे परब्रह्मतत्वाशी एकरूप होऊन जाऊ. आता समर्थ म्हणतात की ते स्वतःकडे नम्रता घेत आहेत, की सांगणार आहे. श्रोतांनी विचारलं तर तो वक्ता बोलणार आहे असं म्हणतात. आकाश तमापासून झाले म्हणून एक कामक्रोधे वेष्टिले, अज्ञान शून्यत्व बोले नाम त्याचे. आता आपण मागल्याच समासात कित्येक समासात बघितलं की आकाश पंचमहाभूते तमोगुणापासून झाले. याचा अर्थ असा आहे की जे डार्क मॅटर आहे त्याच्यापासून निघाला असं म्हणा, किंवा अंधारातून निघाला वगैरे म्हणा. कारण की तुम्ही बघा की पूर्ण आकाशात बघा काळोख दिसतो, एवढीशा चांदण्या दिसतात, काळोख जास्ती आहे, तेव्हापासून निघालेला आहे समजा. अशा कित्येक प्रकारे विचार करा. या सगळ्या विचारांना पण मर्यादा आहे. म्हणून कामक्रोधे विष्टिले, अज्ञान शून्यत्व बोलिले नाम त्याचं.
तमापासून झाल्यामुळे तमोगुणाचं मुख्य लक्षण काय आहे की काम क्रोध त्याच्यात आहे, अज्ञान आहे, शून्यत्व. आकाशाला तर शून्यत्व आहे, पण शून्याच्या पलीकडे परमात्मा आहे. आपला हा अद्वैत जे ग्रंथ आहे त्याच्यातच आपण शून्याच्या पलीकडे आणि इन्फिनिटीच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतो. अगणितीच्या पलीकडे आणि शून्यत्वाच्या आणि अगदी सूक्ष्मत्वाच्या, अगणित सूक्ष्मता, अगणित मोठेपणाच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतो. असे आपले हे अद्वैत ग्रंथ आहेत सगळे. अज्ञान एक काम क्रोधाधिक मोह भय आणि शोक हा अज्ञानाचा विवेक आकाशगुण आहे. अज्ञानामध्ये काम क्रोध सगळं काही आहे, मोह आहे, भय आहे, शोक आहे. मागे पण त्यांनी सांगितलेलं आहे. हा अज्ञानाचा खरं तर अविवेक आहे, पण अज्ञानाचा विवेक आहे आकाशगुण आहे. आकाशामुळे त्याच्यात हा खरं तर अविवेक आहे, पण त्याला आपण विवेक म्हणतोय, हे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नास्तिक नकार वचन त्याची शून्याचे लक्षण ते असं म्हणते हृदयशून्य अज्ञान प्राणी. हृदयशून्य की एक प्रकारची हे नास्तिकता झालं, की नकार वचन झालं, की आकाशात शून्यत्वच सगळं काही आहे. म्हणजे ते तुम्ही तर एक प्रकारे नास्तिकतेचेच प्रकारे तुम्ही बोलत आहात की शून्याचं लक्षण आहे. मग शून्यत्वाला तर हृदय शून्यता पण होतं. मग ते अज्ञानी प्राणी झाले, ते काय पण करतील. ते सर्व एथिक्स आणि व्हॅल्यूज म्हणजे सर्व मर्यादा पुरुषोत्तम राम जसं सगळ्या व्हॅल्यूजनी चालायचं, सगळे सर्व गुण संपन्न, समजा जास्तीत जास्त सात्विकपणे ते वागायचं, की त्यांना म्हणजे मी कित्येकदा म्हटलं की मला कोण माझं शत्रू आणि कोण माझे मित्र आहे मला कळतच नाही, सगळे मला सारखेच वाटतात यार. अरे ते मागे जाऊन तुला धोका देतात, पण माझ्यासमोर तर ते चांगले वागतात, मागे पण चांगलेच बोलताना मी बघितलेलं आहे. पण लोक म्हणतात की ते क्लुप्त्या करून. मग तुला बघ जेव्हा जॉब सोडावं लागेल तेव्हा तुला कळेल. मला तर नंतर कळलं की ते तसं असतं काय काय. त्या फंदात पडायचंच नाही ना आपल्याला. आपले कामं करायचे, जास्तीत जास्त व्यवस्थित काम करायचं आणि आपल्याला छान योग्य कॉन्ट्रीब्युशन करून जगात आपल्याला जाऊन छानपणे रात्री चांगली झोप होते आणि आपण आपला अंत पण चांगला होणारच आहे याची गॅरंटी मिळून जाते आपल्याला. ठीक आहे. पण काय होतं की शेवटी त्यांचं खरं असतं की हृदयशून्य होऊन जातात लोक. नकार जेव्हा यायला लागतो की आकाशात सगळं काही आहे वगैरे वगैरे, एक प्रकारे ते त्या दृष्टीने हे सांगतात. शून्याचं लक्षण असं असतं बाबा, हृदय शून्य होऊन जातात प्राणी, मग ते काही पण करतात. ठीक आहे, असं आपल्याला नाही व्हायचं. आपल्याला आस्तिक राहायचं आहे, सन्मार्गाने चालायचं आणि चांगलेच कामं करायचे. दुसऱ्याचं काय स्वतःचं पण नुकसान करायचं नाही. खरं तर दुसऱ्याचं नुकसान तेच आपलं स्वतःचं पण नुकसान असतं, आपलं नुकसान ते दुसऱ्याचं पण नुकसान असतं. हे लोकांना कळत नाही, म्हणून ते दुसऱ्याचं नुकसान करून स्वतःचा फायदा करायचा प्रयत्न करून घेतात, असं यांना म्हणायचं. आकाश स्तब्धपणे शून्य. शून्य म्हणजे अज्ञान, अज्ञान म्हणजे कठीण रूप त्याचं. आकाश स्तब्ध आहे, शून्य आहे, आणि शून्यत्व म्हणजे अज्ञान. तुला काहीच कळत काय नाही, कळत म्हणूनच अज्ञान आहे. अज्ञान आहे म्हणजेच कठीणता आहे ते आणि रूप त्याचं. अज्ञान याचा अर्थ असा नाही की तो काहीच की ते एकही वर्ग शिकलेला नाही आहे वगैरे. शाळेत न गेलेले लोक पण ते आत्मज्ञानी झालेले आहेत. आणि त्यांना आपल्यापेक्षा जास्त ज्ञान असलेले लोकही बघितलेले आहेत, सो कॉल्ड कधी शाळेत न गेलेले. आपण जिवंत कसं राहिलो, म्हणजे बाबा म्हणायचे ना, त्यावेळेला तर शाळा नव्हती हो. 200 वर्षापूर्वी समजा तुमच्यासारख्या ऑर्गनाइज शाळा होत्या, तरी पण आपण जिवंत कसं राहिलो. त्यांना पण काहीतरी नॉलेज होतं ना, ते कुठून तरी नॉलेज घ्यायचं ना, नाही तर आपलं पूर्ण मानवजातच नष्ट झाली असती ना. इथपर्यंत बोलतात बाबा म्हणजे की त्यांचं वेगळ्या प्रकारचं ज्ञान असतं. ठीक आहे. तर आकाशाचं लक्षण शून्यत्वाकडे जाणं आहे, तर ते पंचमहाभूतांमध्येच येतं. ठीक आहे. पुढे कठीण शून्य विकारवंत त्यास कैसे म्हणावे संत, मनास वाटे ते तद्वत आज दृष्ट. जर का कठीण आहे, शून्यत्व आहे आणि ज्यात विकार भरलेले आहे, त्याला संत कसं म्हणणार आहे की संत सत व्यक्तीशी जो सन्मार्गाने एकरूप होऊन गेला, तत्वतः एकरूप, तेच तत्वाशी एकरूप झालेले संत. असे बरेचसे संतांमध्ये अर्थ निघतो आणि त्यांना
परब्रह्माची दृष्टी असते, कारण की ते त्याच्याशी एकरूप झालेले असतात. आकाशाशी एकरूप होऊन शून्यत्वाकडे जाऊ आपण, पण परब्रह्मतत्वाशी एकरूप झाला आपण ब्रह्मतत्वाशी एकरूपच होऊन जाऊ आणि त्याच्याशीच एकरूप झाल्यावर तेच होऊन जाऊ. मग सांगणारा उरणार नाही. अज्ञान कालवले आकाशी तया कर्दमा ज्ञान नासे, म्हणून या आकाशाशी नाश आहे. की आकाशामध्ये अज्ञान कालवलं आहे आणि आकाशाचा नाश होणार हे आपल्याला माहिती आहे. कल्पांतकाळी पंचमभूत त्या परमात्माशी एकरूप होणार आहे. तैसे आकाश आणि स्वरूप पाहता वाटते एकरूपरी, दोहीमध्ये विक्षेप शून्यत्वाचा. की आकाश आणि स्वरूप एकसारखंच वाटतं, पण आकाशाला शून्यत्व आहे, परब्रह्म तत्वाला नाही. आहाच पाहता कल्पनेसी सारिखेच वाटे निश्चयसी, परी आकाश स्वरूपाचे भेद आहे. की आकाशामध्ये कल्पना आहे आणि स्वरूपामध्ये निश्चित आहे. हा एक फरक आहे. की आकाश दिसतं आहे, हो दिसतं आहे, पंचमभूत दिसतात, हो दिसत आहे, पण परब्रह्मतत्व दिसण्याच्या पलीकडे आहे आणि ते दिसलं तर आपण त्याच्याशी एकरूप झाला तेव्हाच ते दिसतं. उन्मने आणि सुषुप्ती अवस्था सारखीच वाटे तत्वता, परी विवंचने पाहता परी विवंचून पाहू जाता भेद आहे. की उन्मनी अवस्थेमध्ये मन भगवंताशी एकरूप झालेलं मन आहे, ती अवस्था भगवंताशी आपण एकरूप झालेलो असतो त्यावेळेला येते. आणि सुषुप्ती म्हणजे झोपेमध्ये आपण एकरूप आहे असंच वाटतं, पण या दोघांमध्ये भेद काय, एक भगवंताशी एकरूप होणे आणि एक झोपेमध्ये आपण तमोगुण हा झोपेचा हे तुम्हाला माहित असेल ना. खोटे खऱ्यासारखे भाविती, खोट्या ज्या गोष्टी त्या खऱ्यासारख्या दिसतात, परी परीक्षावंत निवडती का कुरंगे देखोनी भुलती मृगजळासी. की जसं परीक्षावंत असतात ते खरा हिरा आणि खोटा हिरा ओळखू शकतात, सगळेच रत्न ओळखू शकतात, रत्नपारखी. तसंच परीक्षावंतांपुढे आपण ठेवलं ते होतं, म्हणजे रत्नपारखी जे असतात ते. तसंच मृगजळाला बघून मृग धावत जातात, पण आत्मज्ञानी संत जे विवेक करू शकतात असे जे पुरुष असतात ते मृगजळाच्या मागे धावत नाही. आता असो हा दृष्टांत बोलीला कळा संकेत, म्हणून भूत आणि अनंत एक नव्हती. की आता हा दृष्टांत खूप झाला, तुम्हाला एक संकेत देतोय की भूत आणि अनंतामध्ये फरक आहे, ते दोन्ही एक नाही. आकाश वेगळेपणे पाहावे, आकाश वेगळ्या प्रकारे बघू शकतो आपण. की दोन पेशींमध्ये अशी गॅप असते बघा, ही गॅप आहे, तर तिथे आकाश तत्व आहे, पण ते तत्व आकाश तत्व आहे आणि त्याच्या पलीकडे परमात्मा आहे. आकाश वेगळेपणे पाहावे, स्वरूपाची व्हावे, वस्तूचे पाहणे स्वभाव ऐसे असे. की स्वरूपाशी एकरूप झाल्यावर आपण स्वरूपमय होऊन जातो, तरच ते कळतं आपल्याला. आकाश वेगळेपणाने बघता येतं, पण स्वरूपाशी एकरूप झाल्यावर स्वरूप कळतं आपल्याला, त्याशिवाय नाही कळू शकत. येथे आशंका फिटली, संदेहवृत्ती मावली, भिन्नपणे नवची अनुभवली स्वरूपस्थिती. इथे आशंका शोधांची फिटली. संदेहवृत्ती मावली, संदेहवृत्ती पण गेली, भिन्नपणा नाही राहिला आणि स्वरूपस्थितीशी एकरूपता अनुभवली त्यांनी. आणि त्यामुळे त्यांना एकदम धन्य वाटलं एकदम. आकाश अनुभव आहे ते स्वरूप अनुभवा परते, म्हणून आकाशात ते साम्यता न घडे. आकाश आपल्याला दिसतं, कळतं, अनुभवाला पण येतं. स्वरूप त्याच्याशी एकरूप भिन्नत्वाने अनुभवाला येतं आकाश, पण स्वरूपाशी एकरूप झाल्यावर आपल्याला कळतं. त्यामुळे स्वरूपाचं आणि आकाशाची साम्यता होऊ शकत नाही. काय जबरदस्त बघा. आता शेवटला त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. दुग्धासारिखा जळांश निवडू जाणती राजहंस, तसे स्वरूप आणि आकाश संत जाणती. संत जे असतात, जसं दुधामध्ये पाणी टाकलं तर राजहंस फक्त त्याच्यातलं फॅट्स म्हणजे दुधाचं तत्व, लॅक्टोज वगैरे जे असतं ते घेऊन टाकतो, ठीक आहे, आणि पाणी सोडून देतो. तसं आकाश संत जे असतात ते आकाश आणि परमात्म्याशी भेद करू शकतात. पंचमहाभूते आणि परमात्म्याचा भेद करून त्या परमात्म्याशी एकरूप होऊन राहू शकतात. त्यांना संत म्हणतात. सकळ माया गथा गोई, संत संगे ही उगवावी, पाविजे मोक्षाची पदवी सत्समागमे. की हे सगळं आपल्याला, सकळ माया आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला संतांच्या संगतीत राहूनच कळतं. म्हणून संत संगतीमध्ये जायचं, चांगल्या लोकांमध्ये राहायचं, चांगले ग्रंथ वाचायचे. असे हे संत दासबोध पण एक संतच आहे. जसं
गुरु ग्रंथ साहेब हेच त्यांचे गुरु आता. कोणाचे? शिखांचे. तसंच यांना पण आपण गुरु मानलं तर आपल्याला निश्चितच मोक्षाची पदवी मिळेल आहे. आणि त्या सत्समागमामुळे स्वतःच्या आतमध्ये पण सत्समागम ठेवायचं, मनामध्ये, बुद्धीमध्ये, की जेणेकरून आपण देहबुद्ध्यातून दासो, जीवुद्ध्यातून आत्मउद्ध्यातून होऊन राहू. त्यानंतर आपण तस्मात योगी भवार्जुन भगवंत म्हणतात, तसं आपण योगी भक्त होऊन भगवंताशी एकरूप होणार. हे सत्समागमामुळेच कळतं. आणि मोक्षाच्या पदवी घेऊन राहायचं, त्याच्यावर कोण साईन करणार आहे? भगवंत साईन करेल. ते आपल्या आतमध्ये आपोआप कळतं असं समर्थ रामदास म्हणतात. की तसं त्याच्याशी एकरूप होऊन राहायचं, योगी होऊन भक्त होऊन राहायचं आणि 24 तास मस्त भगवंताचंच काम करायचं. भगवंताच्या कामामध्ये वाईट गोष्टी येणारच नाही. भगवंताच्या कामामध्ये आपण निर्वैर होऊन राहू. कोणीच आपल्याला आपलं वैरी राहणार नाही. भगवंताच्या कामामध्ये आपण कोणाचाच घात करणारे होणार नाही. आपण भगवंताशी एकरूप होऊनच राहू 24 तास. असं जीवन जगायचा आपण प्रयत्न करू आणि जगायला पाहिजे अशी समर्थांची आज्ञा आहे या समासामध्ये. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्थूळ पंच महाभूते स्वरूपाकाश भेदो नाम समास 5. धन्यवाद.